हाय हॅलो नमस्कार, मी शोभा आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे. आणि आज आपण भरपूर लेयर्सवाली खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अळूवडी तयार केलेली आहे, ती आज आपण बघणार आहे. अळूवडी तयार करण्यासाठी आपल्याला काळ्या देठाची पाने घ्यायची आहेत. तर ही पाने आपल्याला आता स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत. अळूवडी तयार करण्यासाठी आपण एक वाटण तयार करत आहे. त्यासाठी आपण 8-9 हिरव्या मिरच्या, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे. मुलांचा शाळेचा डबा असतो तेवढे 2 डबे मी बेसनचे पीठ घेतलेले आहे. तर पहिल्यांदा आपण बेसनचे पीठ चाळून घेतलेले आणि पाऊण डबा तांदळाचे पीठ घेतलेले आहे. तांदळाचे पीठ पण आपण चाळून घेणार आहे. 4 वाटी बेसनचे पीठ आणि 1 वाटी तांदळाचे पीठ घेतले तरी चालेल. मिक्सरमध्ये तयार केलेले वाटण आपण यामध्ये घालत आहे. यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा हळद पावडर घालत आहे. लाल तिखट पावडर 1 ते 1.5 चमचा घालत आहे. चवीसाठी यामध्ये आपण मीठ टाकत आहे. अर्धी वाटी चिंच आपण गरम पाण्यामध्ये भिजत घातलेली ती चिंच आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहे. बेसनच्या पिठामध्ये 2 ते 3 चमचे सफेद तीळ आपण टाकत आहे. तर आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने अळूवडी तयार करत आहे. यामध्ये मी 2 ते 3 चमचे बडीशेपची पावडर टाकत आहे. हे सर्व मसाले आपण बेसनच्या पिठामध्ये चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे. चिंच गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेली ती नंतर मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे. 3-4 चमचे चिंचेचा कोळ टाकत आहे. 1 चमचा गूळ आपण गरम पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, त्या गुळाचे पाणी आपण बेसनच्या पिठामध्ये टाकून चांगले एकत्र मिक्स करून घेत आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकत आहे आणि एका लिंबाचा रस काढून घेतलेला तो लिंबाचा रस आपण यामध्ये टाकत आहे. पाणी टाकून बेसनचे पीठ आपण चांगले एकत्र मिक्स करून घेणार आहे. आळूच्या वड्या तयार करण्यासाठी आळूचे पाने स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि त्याच्या मागच्या शिरा आहेत त्या आपण चाकूने काढून घेणार आहे. तर या मागच्या शिरा आहेत त्या आपण काढून टाकणार आहे. अळूची पानं स्वच्छ अशी खळखळून धुवून घ्यायची आणि नंतर पाणी निथळत ठेवायची. अळूची पाने पुसून घेऊन त्याची मागची शिरा आहे ते आपण चाकूने काढून टाकलेली आहे. आता लाटणं घ्यायचं आणि ही अळूची पानं हलकीशी चपटी करून घ्यायची, म्हणजे मग आपला रोल छान गुंडायला पण जातो आणि त्याला पदरही छान सुटतो. पानं आपण तयार करून ठेवलेले आहेत. आता याचं पीठ आहे तेही आपण तयार केलेलं आहे. यामध्ये मी अजून थोडे सफेद तीळ टाकून पीठ चांगले एकत्र तयार करून घेत आहे. अळूवडी तयार करण्यासाठी आपण पीठ आहे ते तयार करून घेतलेलं आहे. तर खूप सैलही नाही आणि खूप घट्टही नाही, अशा पद्धतीने आपण पीठ तयार केलेले आहे. चाळणीमध्ये आपण अळूवडी तयार करून घेणार आहे, म्हणजे चाळणीमध्ये आपण वडी आहे ती उकडून घेणार आहे. त्यासाठी चाळणीला आपण थोडेसे तेल लावलेले आहे. अळूची पाने आपण पुसून अशा पद्धतीने तयार करून घेतलेली आहेत. आता एक पान घेऊन आपण तयार केलेले पीठ आपण अळूच्या पानाला लावून घेणार आहे. आता याच्यावरती आपण दुसरे पान ठेवून त्यालाही आपण पीठ लावून घेणार आहे. अळूचे उलटे पान ठेवून आपण अशा पद्धतीने थोडे थोडे पीठ लावून घेणार आहे. 5-6 पाने अशा पद्धतीने लावून घेणार आहे. अळूच्या पानाला बेसनचे पीठ लावल्यानंतर आपण चौकोनी किंवा गोल आपण आपल्या आवडीप्रमाणे रोल तयार करून घ्यायचा आहे. अळूच्या वड्या उकडून घेण्यासाठी पातेल्यामध्ये 3-4 ग्लास पाणी गरम करायला ठेवलेले आहे. अळूच्या पानांना अशा पद्धतीने बेसनचे पीठ लावून आपल्याला अशा पद्धतीने रोल आहे तर तयार करायचा आहे. तर आपण आपल्या आवडीप्रमाणे चौकोनी किंवा गोल रोल तयार करून वड्या आहेत त्या आपल्याला उकडून घ्यायच्या आहेत. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूंनी दुमडून आणि बेसनचे पीठ लावून आळूच्या पानांचा गोल रोल तयार करून घेत आहे. तर अशा पद्धतीने अळूच्या वड्या तयार करण्यासाठी आपण अळूच्या पानांना बेसनचे पीठ लावून अशा पद्धतीने आपण 4 रोल आहेत ते तयार करून घेतलेले आहेत. चाळणीला थोडेसे तेल लावून पुसून घेतलेले आहे आणि तयार केलेले हे 4 रोल आहेत ते आपण चाळणीमध्ये ठेवून पातेल्यामध्ये ठेवून झाकून 10 ते 15 मिनिटे आपण शिजवून घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने रोल आहेत ते आपण चाळणीमध्ये ठेवून झाकण ठेवून शिजवून घेतलेले आहेत. शिजवून घेतलेल्या अळूच्या वड्यांचे रोल आहेत ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण त्याच्या वड्या पाडून घेत आहे. वड्या कापून झाल्यानंतर आपण गरम तेलामध्ये वड्या तळून घेत आहे. तर या अळूच्या वड्या आपण शेलो फ्राय करून घेतल्या तरी चालतील किंवा तळून घेतल्या तरी चालतील.
तेल गरम करून घेतलेले आहे आणि गरम तेलामध्ये जेवढ्या अळूच्या वड्या बसतील तेवढ्या आपण तळण्यासाठी गरम तेलामध्ये सोडलेले आहेत. आणि गरम तेलामध्ये आपण अळूच्या वड्या दोन्ही बाजूने तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने उलटी-पलटी करून आपण चांगला छानसा कलर येईपर्यंत अळूच्या वड्या आहेत त्या तळून घेणार आहे. आणि असा छानसा कलर आल्यानंतर आपण अळूच्या वड्या काढून घेणार आहे. बाकीच्या राहिलेल्या वड्या आहेत त्या पण आपण अशाच पद्धतीने सर्व तळून घेणार आहे. तर अशा पद्धतीने आपण खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत अळूची वडी तयार केलेली आहे. तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ काढून रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.